हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आपल्या गार्डनमधील झाडं खूप छान फ्रेश, हिरवेगार, टवटवीत आणि मस्त छान अशी त्यांची वाढ व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी बघा, आपल्या किचनमधूनच आपण ना छान असं फर्टिलायझर त्यांच्यासाठी बनवू शकतो. सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाक बनवतो आणि स्वयंपाक बनवतानाचं जे काही किचन वेस्ट निघते तर ते बघा आपण ना फेकून देतो. तर त्यांना फेकण्यापेक्षा अशा प्रकारे ना एखाद जारमध्ये भरून ठेवायचं. म्हणजे सकाळी जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेचं आणि संध्याकाळचं सुद्धा कांद्याच्या साली किंवा आलूच्या साली किंवा जे काही स्वयंपाकामधलं वेस्ट निघतं तर ते बघा अशा प्रकारे ना एखाद बरणीमध्ये सगळ्या भाजीच्या साली भरून ठेवायच्या आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आणि अख्खी रात्रभर बघा हे ना छान असं त्यामध्ये ना राहू द्यायचं पाण्यामध्ये. आणि याच्याने बघा इतकं छान असं फर्टिलायझर, लिक्विड फर्टिलायझर जे आहे तर ते तयार होतं. तर ते आपल्याला झाडाला टाकायचं आहे. कशा प्रकारे टाकायचं तर बघा, ओव्हरनाईट ना हे सगळं जे किचन वेस्ट होतं तर ते मी पाण्यामध्ये ठेवलं आणि त्यानंतर बघा सकाळी जे काही डाळ तांदूळ वगैरे मी धुतलेले होते तर त्याचंसुद्धा पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, ते सुद्धा झाडांना टाकायचं आहे. तर त्याच पाण्यामध्ये बघा हे जे भाजीच्या साली होत्या तर त्यांचं जे पाणी होतं तर ते सुद्धा मी डाळ तांदळाच्या पाण्यामध्येच मिक्स केलं. ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. झाडांची क्वांटिटी जर जास्त असेल तर पुन्हा त्या बरणीमध्ये पाणी भरायचं आणि तेच पाणी पुन्हा आणखी बादलीमध्ये गाळून घ्यायचं. आणि त्यानंतर बघा जे आपण ओव्हरनाईट जे सोक केलेलं होतं वेस्ट तर ते फेकून द्यायचं आणि त्यामध्ये पुन्हा आणखी ताज्या साली त्या सगळ्या भरून ठेवायच्या आणि त्यामध्ये पुन्हा पाणी भरून ठेवायचं. म्हणजे उद्यासाठी पुन्हा आणखी हे फर्टिलायझर तयार असतं. तर बघा, ज्या बादलीमध्ये मी पाणी गाळलेलं होतं त्यामध्ये डाळ तांदळाचं सुद्धा पाणी होतं, त्यामध्ये पुन्हा आणखी थोडंसं पाणी ॲड केलं. कारण एकदम ना जे बरणीतून आपण काढतो तर तितकंच पाणी टाकायचं नाही, त्याला ना आणखी दुसऱ्या पाण्यामध्ये डायल्यूट करायचं. नाहीतर ते ना खूप स्ट्रॉंग लिक्विड तयार होईल आणि त्यामुळे आपले जे झाडं आहेत तर ते पिवळे पडायला लागतील आणि जळायला लागतील. त्यामुळे त्यांना पुन्हा आणखी थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि हे जे पाणी आहे तर ते सगळ्या आपल्या गार्डनमधील जे झाडं आहेत तर त्या झाडांना टाकायचं. खरं सांगते बघा, तुमचे जे झाडं आहेत ना तर ते इतके छान ग्रो करतील आणि फ्रेश, हिरवेगार आणि टवटवीत राहतील. तर त्यामुळे बघा कुठलंही बाहेरून खत आणण्याची आपल्याला गरज पडत नाही. आपल्या या किचन वेस्टमुळेच आपले जे झाडं आहेत तर ते खूप छान फ्रेश, हिरवेगार आणि टवटवीत असतात. म्हणजे बघा, गार्डनिंग जेव्हा आपण करतो तर प्रत्येकालाच वाटतं की आपले जे झाडं आहेत तर ते छान फ्रेश, हिरवेगार आणि टवटवीत राहावे. तर बघा, 1 रुपयाही खर्च न करता आपले जे झाडं आहेत तर ते छान असे सुंदर दिसतात. तर तुम्हीसुद्धा हा छोटासा प्रयत्न करून तुमचे जे झाडं आहेत तर ते छान मस्त अशी हिरवेगार आणि फ्रेश ठेवू शकता. तर चला, व्हिडिओ इथेच संपवते. टिप्स आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय. हर हर महादेव.